नमस्कार. माझ्या अमलेश कांबळे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा सहर्ष स्वागत. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण मलकापूरपर्यंतचा रस्ता बघणार आहोत. आंब्यातनं आपण सुरुवात केली. आंबागाव सोडल्यानंतर दोन्हीकडचे रस्ते झालेले आहेत. दोन्ही साईड कंप्लीट दिसत आहेत, पण एकच साईड ओपन करून दिलेली आहे. डावी साईड आता आपण जातोय. उजव्या साईडला बऱ्यापैकी काम झाले बहुतेक. त्याच्यावरती थोडस रफ टेक्स्चर वगैरे असतं, ते घालवण्याचं काम चालू असावं तसा. बाकी दोन्ही त्यांचं काम पर्यंत दिसतंय पूर्ण. आणि आता आपण जी जातो ती थोडीशी पॅक पूर्ण होता रस्ता मागवला. बऱ्यापैकी खराब आहे. त्या साईडची पूर्ण खाली असा डांबराच्या गड्या पडलेला रस्ता आणि चालू संघटित स्पीड नाही घेत आहे. उजव्या साईडचा पोर्शन ओपन करून दिलाय. डावीकडचं काम चालू आहे. बेस करण्याचं काम सुरू आहे. पुढे दिसतंय एक बाजू मधला एक पॅच तरी आवडा मध्ये जरा पूर्ण झालेला दिसतो. परत जुना रस्ता डावीकडे परत रस्ता आलेला दिसतो, पण तो बंद आहे. पुढे काम चालू. अल्टरनेट थोडेसे पॅच झालेले दिसतात. तिकडचा थोडा तिकडचा थोडा. पलीकडचं आता बेसचं काम झालंय. त्याच्यावर आता कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू झालं. उजवीकडचा भाग आहे हा मात्र ओपन करून दिलेला आहे. किती आहे तो बघूया आता पुढे. हा एवढाच ओपन झालेला आहे. पुढे परत जुना रस्ता दिसतोय. जुना रस्ता आणि परत सगळा खराब होतो. पूर्ण वळ्या पडलेला रस्ता आहे. मध्यंतरी एकाने सांगितलं होतं की कोल्हापूर रस्ता बऱ्यापैकी खराब आहे सगळा. मलकापूर ते कोल्हापूर खूप खराब आहे. तुलनेने मलकापूर ते आंबा थोडा ठीक आहे. बघू आता काय काय दिसतंय आपल्याला. तिथे सुद्धा आता डावीकडची बाजू झालेली दिसते. माती आहे सगळं. धुळीचं साम्राज्य. उजवी लेन मात्र उजवा पोर्शन मात्र कम्प्लिटेड आहे. एक आता फक्त होणार आहे. कोणतं गाव आलं काहीच कळणार. आणि मुळातच त्या रूटवरची गावं होती, अगदी मोठी गावं, पण त्याला बाहेर पडताना रोडवर दिसायचं किंवा लक्षात यायचं. आता तर हे हायवेचं काम झाल्यानंतर तर पुढे आपल्याला गावच समजणार नाही. हा पोर्शन आहे. कोणतं गाव कळत नाहीये. बहुतेक केरले का असं गाव होतं पूर्वी, ते असावं अंदाज. बघूया बोर्ड दिसला तर सांगेनच.
ही सगळी पूर्वीची हॉटेल वगैरे होती नाही, रस्ता खूप आत होती, अगदी जवळ आली रस्त्याला. इकडे बहुतेक पंपाचं काम असावं दिसतंय, पेट्रोल पंप होणार असं वाटतंय. काय करतायत, फ्रीज येतात पाण्यासाठी पाणी जायला. धूळ मात्र भरपूर आहे रस्त्याला. एक फक्त जरा बरं आहे त्याच्यात झालेला आहे, रस्ता खराब आहे, धुंद असल्यामुळे ओव्हरटेक वगैरे तुम्ही पटकन करू शकताय. पूर्वी या रोडवर ओव्हरटेक करायला फार चक्कर करायला लागायची. समोरनं गाड्या असायच्या, म्हणजे अगदी टू व्हीलर जरी आली तरी ओव्हरटेक करता येत नाही. छोटासा रस्ता बऱ्यापैकी अरुंद होता रस्ता. त्यातून एक खराब रस्ता आहे, ओव्हरटेक करायला तेवढा प्रॉब्लेम. कॅमेरा ऍडजस्ट करायला लागते. पुढे थांबवतो गाडी, चेक करूया जरा आवाज काय येतो, व्हायब्रेट का होतो. थोडा क्लिपचा बहुतेक आवाज येत होता असं वाटतंय. बघूया जरा काय होतं. पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. इथे सगळं पॅची वर्क आहे, अखंड एक कुठला भाग पूर्ण केला असा नाही. थोडा इकडचा थोडा तिकडचा असे पॅच 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 पूर्ण केलेले. सर्व्हिस रोडची कंडिशन बऱ्यापैकी खराब आहे. गोळे गोळे वर आले सगळे डांबराचे, गळ्या पडलेला रस्ता. आवाज आहे जरा. मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आपण की हा पॅच सुद्धा तसाच होता, अजून काही डेव्हलपमेंट इथे दिसत नाहीये. पहिला होता तसाच आहे. आणि धुळा मात्र इकडे भरपूर आहे. गाडीचे सगळे स्पेअर पार्ट ढिले होत आहेत. खिडक्या खाली ठेवून गाडी चालवणं महाकठीण आहे. पूर्ण सगळा रस्त्यावरती धुरळ आहे. आणि समोर एखादी गाडी किंवा ट्रक वगैरे गेला, मोठं वाहन गेलं तर मात्र धुळीचं धुकं आपल्याला पाहायला मिळेल.
नदीवरचा जुना पूल आला ब्रिटिश कालीन, अजून आपल्या सेवेमध्ये. हाईट मात्र त्याने काय वाढवलेली दिसत नाहीये. रस्त्याची लेवल जर बघितली पुढे तर फार हाईट नाही दिसत. पावसाळ्यात काय होणार आहे माहित नाही, कारण बऱ्याच वेळेला या पुलावरून पाणी जातं. इथून जर पूल करून उंचावरनं नेणार असतील तर ठीक आहे, नाहीतर पावसाळ्यामध्ये इथे पाण्याचा प्रश्न येऊ शकतो पुरामुळे. समोर आता धुरळा बघा, गाडी विशेषतः मोठ्या वाहनांमुळे होणार धुळीचं प्रदूषण. थोडा लांब पट्टा दिसतोय चांगला झालेला, पलीकडची बाजू पण झालेली दिसते, इथपर्यंत दिसते. पुढे परत रस्ता जुना, त्याचं काम चालू आहे अजून, इथपर्यंत झालेला आहे. पलीकडे बेसचं काम झालंय, आता त्याच्यावरती कॉन्क्रीट करायला घेतील. सध्या आपण उजव्या बाजूनी जातोय, रस्ता चांगला आहे. इथून परत आता खराब रस्त्याला सुरुवात. डाव्या हाताला खालनं बघू शकता आपला जुना रस्ता, त्याचं वळण घेऊन तिकडनं वरती बाहेर येत होतो. भविष्यामध्ये आपण असे सरळ जाणार. मधला पॅचच फक्त ठेवलाय, परत पुढे जरा चांगला रस्ता दिसतोय, कुठपर्यंत आहे तो बघूया. पण ओव्हरऑल आतापर्यंत जे आपण बघतोय की सगळं पॅची वर्क आहे. धड एक साइड कुठली पूर्ण केली असं नाहीये. अर्धा झालाय, 100 मीटरचा करून ठेवलाय, परत सोडून दिलाय, दुसरं काम सुरू आहे, असे काहीतरी सगळे प्रकार विचित्र दिसत आहे. टू व्हीलर वरून जे प्रवास करतात त्यांना मात्र सांगेन, हेल्मेट वापरूनच प्रवास करा, विदाऊट हेल्मेट जाऊ नका. आणि पुन्हा एखाद्याला जर धुळीचा त्रास होत असेल त्यांनी नाकावरती मास्क लावा. आणि ही एकदम फाईन स्वरूपाची पावडर झालेली धूळ आहे, ही सगळ्यात वाईट. अस्थमा वगैरे ज्यांना आहे, दम्याचे आजार, त्यांच्यासाठी तरी खूप वाईट. इथे अजून काय तेवढी प्रगती दिसत नाहीये. इथे रस्ता पण असा आहे की पुढे ट्रक वगैरे किंवा कार वगैरे असेल तर पटकन ओव्हरटेक करता येत नाही. तर इथनं जो हायवे जाणार आहे हा या रोडवरती नाहीये, डाव्या हाताला खालून जायचा आहे. हा जो आता रस्ता आपण जातोय हा भविष्यात असाच राहील. हायवे डाव्या साईडनी खालून जाणार, त्या शेताडातून जायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या पट्ट्यातले बरेचसे जे हायवेचे रस्ते जे झालाय तो मूळ रस्ता सोडून शेतातनं वगैरे त्यांचा नेलेला आहे, मूळ रस्त्याला हात न लावता. त्याच्यामुळे ही गावं जी आहेत ही बरीचशी स्किप केलेली आहेत त्यांनी. हा एक फेमस स्पॉट इथला. पूर्वी इथे कणसं वगैरे घेऊन बसायची लोक. इथून साधारण पुढे थोडा आणखीन पट्टा आहे, त्या पट्ट्यात कणसं घेऊन बसणारी लोक होती.
परत एक पट्टा आणखीन पुढे पण आहे, मलकापूरच्या पुढे गेल्यावर. न बघता गाड्या घुसवून मोकळे, मेन रोडवर पण येतोय, जरा थांबायचं. काही नाही, आपली गाडी आली ना रस्त्यावर, बाकी दुनिया गेली तेल लावत. सांगली मार्लेश्वर. पूर्वी अशा माझ्या माहितीनुसार गाड्या नव्हत्या. सांगली देवरुख सुद्धा होती की नाही शंका आहे. गणपतीपुळ्याची सुद्धा ती एक गाडी नंतर झालेली सुरू, मिरज गणपतीपुळे. ह्या पट्ट्याचं काम बरेच महिने झाले असंच आहे, अजून काय फार विशेष प्रगती नाही. इथे आता डाव्या साईडला आता जस्ट फेस करण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता सुद्धा म्हणजे हे वळण वगैरे बहुतेक स्किप होणार आहे. डावीकडनं जाईल सगळा रस्ता. इथे डाव्या हाताला बघा, हे सगळं काम सुरू आहे. इथून बाहेर पडेल. इथे सुद्धा पूर्वी मला आठवतंय, हे जे वळण आहे त्या वळणावर इथे भाजी घेऊन बसायचे. बऱ्याच वेळेला कोबी वगैरे इथे असायचा, त्या कोपऱ्यावरती इथे भाजीवाला बसायचा आहे. फ्लॉवर, कोबी असं एकदम मोठ्या प्रमाणावर तिथे भाजी आणून ठेवलेली असायची, एकदम ताजी भाजी. डाव्या हाताचं काम अजून संथ गतीने चालू आहे, प्रगती फार नाही. मागच्या वेळी जेवढं होतं तेवढंच दिसतंय, अजून पुढे काय गेलेली दिसत नाही गाडी यांची. हा बघा, याचा दरवाजा उघडाच ठेवून चाललाय, लक्षात नाहीये. ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडा आहे. सांगायला लागेल, सांगण्याचं काम करू. अशा वेळेला काय होतं, फटकन एकदम हादरा बसला तर दरवाजा उघडू शकतो, अपघात होऊ शकतो. दरवाजा, दार दार. त्याला अजून समजलं नाही काय. ते त्याला सांगतोय दरवाजा, तो गाडी थांबून बाहेर काय झालं बघतोय. टायर बघतायत. त्याच्या कानात शिरलं नाही मी काय सांगतोय ते. त्याला सांगितलं दरवाजा, तो आता टायर गाडीच्या खाली वाकून बघतोय. त्याला येऊन दरवाजा उघडा होता.
ड्रायव्हर साईड. सीटचा त्यांना वाटलं चाकाचं काहीतरी झालंय म्हणून ते उतरून खाली वाकून बघायला लागले. थोडी गाडी पाठी घेऊन त्यांना सांगितलं ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडा होता. थोडस सहकार्य केलं पण सहसा एकदम स्लो स्पीड वगैरे असेल तर दरवाजा उघडत नाही. जरा हादरा वगैरे तर त्यामुळे आपल्याला ते दिसलं पण त्यांना सांगितलं त्याला समज त्या प्रवासाला निघूया. पुढे हा समोरनं रस्ता जाणार आहे. आपला दुसरा रस्ता वरती उजव्या साईडला. वर कर रिंग शेजारी बघ बंद आहे ते. ही जी मधली वस्ती ही सुद्धा नवीन हायवे मध्ये येणार नाही. रस्ता या वस्तीच्या पलीकडनं डाव्या साईडने जाणार. अजून काय कामाची तशी सुरुवात दिसत नाही. जरा काहीतरी आतले ढिगारे घालून ठेवले. ह्या रूटवर तेवढं आपल्याला नवीन रस्त्याचं काम त्याचं फार दिसेल असं नाही. बराच हा पुढचा जो पोर्शन आहे त्यामध्ये रस्ता डाव्या हाताने शेतातून जायचा आहे. आपण जी गावं वगैरे बघतोय बरीचशी गावं त्यांनी स्किप केली. चहा कॉफी नाश्ता हॉटेल MH09. मलकापूर येईल. मलकापूर पर्यंत आपण हा व्हिडिओ बनवूया. मलकापूर शहरातनं पुढे SD स्टँडच्या पुढे जाऊन थांबू आपण. मलकापूर शहरात रस्ता जाण्याचा नाहीये. मागनच बाहेरनच जाणार आहे कुठेतरी. ते ह्या रूट वरनं जाताना समजत नाही की कसा कुठनं तो बाहेर काढणार आहे रस्ता. मलकापूर गावात आलंय ते. डावीकडे रस्ता जातो पुण्याकडे कराडला. कोकरूड मार्गे रोड. पुन्हाच तुम्ही सांगलीला सुद्धा जाऊ शकता. आष्टा इस्लामपूर. आता आपण मलकापूर गावात जातोय. गाव इकडे डाव्या हाताला जास्त आहे. उजवा भाग जो आहे तो तर हळूहळू डेव्हलप झाला. जुनं गाव हे मंदिर दिसते डाव्या हाताला. उजव्या हाताला एक टेकडी आहे.
टेकडीवर पण एक मंदिर आहे. पूर्वी पूर्ण असा मोकळा परिसर होता तिथे पण वस्ती झालेली दिसते त्या टेकडीवर. मलकापूरचा जो जुना स्टँड होता तो सुद्धा इथेच होता. आता एक कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे. डाव्या हाताला जे मोठं झाड दिसतंय, मागचा जो भाग आहे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. पूर्वीचा एसटी स्टँड तिथे होता. मला आठवतंय जेमतेम 2 गाड्या उभ्या राहतील एवढी जागा होती. त्यावेळेला आणि एवढ्या गाड्या पण नव्हत्या, त्यामुळे तेवढा स्टँड पुरेसा होता. मलकापूरचा ब्रिटिश कालीन पूल, ते बांबूचं बन आहे पण ते आता कापलंय उजव्या हाताला. हा सुद्धा सगळा भाग पूर्वी ओसाड होता, म्हणजे सगळ्या आता इकडे डेव्हलपमेंट झालं. आता थोडे इथे पुढे गेलं की मलकापूरचा सेंट्रल बस स्टँड. मलकापूर बस स्टँडचा एरिया खूप मोठा आहे. बघा लालपरी आलेच बाहेर. डाव्या हाताला दिसतो मलकापूरचा बस स्टँड. हा सुद्धा सगळा अरुंद रस्ता आहे, त्याच्यामुळे पटकन ओव्हरटेक करता येत नाही भागामध्ये. ही वस्ती अजून पुढे आहे, बऱ्यापैकी पुढे कंटिन्यू झालेली. मला आठवतंय स्टँडच्या समोर शेत होतं सगळं. उजव्या हाताला जो भाग आहे सगळा शेताचा भाग होता. तिथे एक टुरिंग टॉकीज होत शेतामध्ये. स्टँडच्या बरोबर समोर त्याचं छोटस एक पोस्टर लावलेलं असायचं पिक्चरचं. टुरिंग टॉकीज म्हणजे तंबू, ओपन तंबू, वरनं क्लोजर, बाजूनी सगळीकडून कापड लावलेलं. खाली काही ठराविक लोक असतील त्यांना बसायला खूप खुर्च्या, बाकीच्यांनी जमिनीवर बसायचं. पाठीमागे एक ट्रक असायचा, त्या ट्रकामध्येच प्रोजेक्टर वगैरे लावलेला असायचा. ते टुरिंग टॉकीज एवढ्यासाठीच की एका जागेवरून दुसऱ्या गावामध्ये परत घेऊन जायचं. आणि फक्त रात्रीचा शो, दिवसा उजेडी उन्हामध्ये तर काय दिसणारच नाही, त्यामुळे फक्त रात्री शो. अशा गुंडाळायचा, त्या ट्रकात भरायचा, दुसऱ्या ठिकाणी जायचं. अशा प्रकारचं ते टुरिंग टॉकीज होतं. इकडच्या पट्ट्यातले जर कोण व्हिडिओ बघणारे असतील तर त्यांनी आपली आठवण जरूर सांगावी. आपल्याला काय अधिक माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आता इथे हा व्हिडिओ आपण थांबूया. मलकापूर सोडून आपण पुढे आलोय बस स्टँड पासून. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. आपल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.